नमस्कार. कधी विचार केला आहे का की अशा काही अदृश्य शक्ती आहेत ज्या आपल्या विचारांवर आणि निर्णयांवर सतत प्रभाव टाकत असतात? आज आपण अशाच काही सामाजिक मापदंडांबद्दल बोलणार आहोत. हे असे मापदंड आहेत जे ठरवतात की आपण स्वतःकडे कसं पाहतो आणि आपल्याला भविष्यात काय बनायचं आहे. चला तर मग हे रहस्य उलगडूया. चला सुरुवात करूया एका अशा भावनेपासून जी आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधीतरी नक्कीच छळते, आणि ती म्हणजे तुलना. असं कधी वाटलंय का की आपण इतरांच्या तुलनेत मागे पडत आहोत? अहो, काळजी करू नका, असं वाटणं खूपच स्वाभाविक आहे. खरं तर आपण सतत इतरांच्या यशाची फुटपट्टी घेऊन स्वतःला मोजत असतो, आणि खूप वेळा असं वाटतं की आपण चुकीच्या ठिकाणी आहोत, की आपण खरं तर दुसऱ्या कोणत्या तरी गटात असायला हवं होतं. हा एक न संपणारा अंतर्गत संघर्ष आहे, नाही का? पण ही भावना काही फक्त आपल्यापुरती मर्यादित नाहीये. यामागे एक खूप इंटरेस्टिंग समाजशास्त्रीय कारण आहे. चला जरा याच्या मुळाशी जाऊया आणि ते समजून घेऊया. तर मग हे संदर्भ गट म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे? चला समजून घेऊया. तर हे बघा, समाजशास्त्रज्ञ रॉबर्ट के मर्टन यांनी संदर्भ गट ही संकल्पना मांडली. आता एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा तो गट आहे ज्याला आपण आपला आदर्श मानतो किंवा ज्यांच्याशी आपण सतत स्वतःची तुलना करत राहतो. आणि सगळ्यात मोठी गंमत काय माहितीये? आपण त्या गटाचं सदस्य नसतानाही ते आपल्यावर जबरदस्त प्रभाव टाकत असतात. याला एक प्रकारचा सामाजिक मापदंड किंवा एक यार्डस्टिक समजा. आपण आपले यश, आपले विचार आणि आपली जीवनशैली सगळं काही याच मापदंडाने मोजत असतो. आता बघा, हे संदर्भ गट मुख्यत्वे दोन प्रकारचे असतात. पहिला आहे आदर्शात्मक गट, म्हणजे ज्यांच्यासारखं आपल्याला बनायचं आहे. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी एखादा यशस्वी डॉक्टरला आपला आदर्श मानतो. आणि दुसरा आहे तुलनात्मक गट, म्हणजे ज्यांच्याशी आपण स्वतःची तुलना करतो, जसं की आपल्या मित्रांच्या जीवनशैलीशी स्वतःला सतत तोलून पाहणं. बरं, हे गट आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रकारे प्रभावित करतात, काही सकारात्मक तर काही नकारात्मक. चला या दोन्ही बाजू जरा समजून घेऊया. मर्टन यांच्या मते या सगळ्या तुलनेमागे सापेक्ष वंचितता नावाची एक भावना काम करत असते. याचा अर्थ काय? तर जेव्हा आपल्याला असं वाटतं की इतरांकडे आपल्यापेक्षा काहीतरी जास्त आहे, तेव्हा ती जी कमतरतेची भावना आहे ना, तीच आपल्याला जास्त प्रयत्न करायला लावते. आणि याच भावनेतून दोन प्रकारचे गट तयार होतात. एक म्हणजे सकारात्मक संदर्भ गट, जे आपले आदर्श आहेत, ज्यांच्यासारखं आपल्याला बनायचंय. आणि दुसरे नकारात्मक संदर्भ गट, म्हणजे ते लोक ज्यांच्यासारखं आपल्याला चुकूनही बनायचं नाहीये. गंमत म्हणजे हे दोन्ही गट कळत नकळत आपली ओळख घडवत असतात. आणि ही ओळख आपण विरुद्ध ते या भावनेतून अधिक घट्ट होते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपला गट म्हणजे आम्ही आणि बाहेरचा गट म्हणजे ते. आपली ओळख या सीमारेषेवर ठरते की आपण कोण आहोत आणि कोण नाही. पण मग जेव्हा आपल्याला त्यांच्या गटात सामील व्हायचं असतं, तेव्हा काय होतं? ही एकरूप होण्याची कला नेमकी कशी साधली जाते? चला पाहूया. समाजशास्त्रात या प्रक्रियेला अपेक्षित सामाजिकरण असं म्हणतात. म्हणजे काय? तर एखाद्या गटात सामील होण्याआधीच आपण त्यांच्यासारखं वागायला, बोलायला लागतो. जणू काही आपण त्या भूमिकेची आधीपासूनच तयारी करत असतो. समाजशास्त्रज्ञ हेलन रोज यांनी या प्रक्रियेचे दोन महत्त्वाचे टप्पे सांगितलेत. पहिला आहे भूमिका त्याग. म्हणजे काय? तर आपली जी जुनी ओळख आहे ती मागे सोडून द्यायची. आणि दुसरा टप्पा आहे ओळखीची पुनर्स्थापना. म्हणजे त्या नवीन ग्रुपमध्ये फिट होण्यासाठी त्यांचे विचार, त्यांच्या सवयी हे सगळं आपलंसं करायचं. पण या सामाजिक गटांपेक्षाही एक शक्तिशाली गोष्ट आहे जी आपलं वास्तव घडवते, आणि ती म्हणजे आपले विश्वास. चला पाहूया हे कसं घडतं. यासाठी आपल्याला थॉमस प्रमेय समजून घ्यावा लागेल. तो काय म्हणतो? जर लोकांनी एखाद्या गोष्टीला खरं मानलं तर त्याचे परिणामही खरेच होतात. हे समजायला एक खूप सोपं उदाहरण आहे. समजा एखाद्या लहान मुलाला वाटतं की खोलीत भूत आहे. आता भूत खरं नसलं तरी त्यामुळे त्याला जी भीती वाटते आणि त्याची जी झोप उडते, ते परिणाम 100% खरे आहेत. म्हणजे आपला विश्वासच वास्तवाला आकार देतो. आणि याच तत्वावर आधारित आहे स्वसाध्य भविष्यवाणी ही संकल्पना. म्हणजे एखादी खोटी समजूत अशा वागण्याला जन्म देते ज्यामुळे तीच खोटी समजूत शेवटी खरी ठरते. समजा एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की तो गणितात नापास होणार आहे, मग तो अभ्यास करणं सोडून देईल आणि शेवटी खरंच नापास होईल. तर मग या सगळ्या समाजशास्त्रीय संकल्पनांमधून आपण काय शिकू शकतो? आपल्या रोजच्या जीवनात याचा काय उपयोग आहे? तर यातून आपण काय शिकलो? आपले संदर्भ गट आपली ओळख घडवतात. तेच ठरवतात की आपण स्वतःला कसं पाहतो. एकदा का हे समजलं की आपण आपले आदर्श अधिक जाणीवपूर्वक निवडू शकतो.
आणि हो, हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की आपले विश्वासच आपलं वास्तव घडवतात. तर मग हा सिद्धांत समजल्यावर आता स्वतःला एक प्रश्न विचारा. आपला संदर्भ गट कोण आहे? आणि तो आपल्याला पुढे घेऊन जात आहे की मागे खेचत आहे?